आणि इथे बघा मच्छी आहे वेगवेगळी। आणि हे बघा इथे प्रॉन्स फ्राय करतायत। अच्छा, हे जवळ्याचे कटलेट आहेत। हां हां, हे जवळा भजी आहे, प्रॉन्सचे समोसे आहेत, बोंबलाची भजी आहे, त्याशिवाय हे श्रीम म्हणजे प्रॉन्स आहेत। हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मी चाललेले आहे आता घरच्यांसोबत माझ्या फॅमिली सोबत माहीम कोळीवाड्याला सी फूड टेस्ट करायला। तर माझ्यासोबत सगळे असणार आहेत, श्रद्धाताई, प्रिया वहिनी, अथर्व, उषाताई, माझी मम्मी आणि वैष्णवी पण असेल कदाचित। तर मी आताच घरी आले, पटापट फ्रेश वगैरे झाले। मी ऍक्च्युली एका इव्हेंटला गेलेले, अंकुश चौधरी, अंकुश दादाचा सिनेमा येतोय PSI अर्जुन, तर त्याचा ट्रेलर लॉन्च होता, तर मी तिथे गेलेले आणि तिकडनं आले आणि आता पटकन मी फ्रेश वगैरे झाले, कपडे चेंज केले मी आणि आता मी निघतोय। थोडी घाई झालेली आहे माझी, आता मला निघायचं आणि पटकन ट्रेन पकडायची आहे, तर मी आता निघते घरातनं आणि सगळे भेटले की आपण ब्लॉग एकदा कंटिन्यू करूया। आणि हो, मी आज ज्या इव्हेंटला गेलेले ना तिकडे SJ स्टुडिओ म्हणून आहे साकीनाक्याला अंधेरीला, तर तिथे गेलेले आणि तिथे खूप छान छान सेट होते, तर मी तो ब्लॉग पण गेलेला आहे, तर तो नक्की बघा। आणि आता आपण निघूयात घरातून। आम्ही आता आलोय स्टेशनवर आणि रेल्वे येते। मी आणि मम्मी आता पोहोचलोय माहीमला, पण मला रस्ता माहीत नाही तिथे कसं जायचं आहे ते, म्हणून मी प्रिया वहिनी आणि अथर्वसाठी थांबले आहे। मी आत्ताच वहिनीला कॉल केला होता, तर ती 10 मिनिटात येते म्हणाली। तर मम्मीचं ना इथे लक्ष गेलं अचानक, ही समोरची बिल्डिंग बघा ना, किती विंटेज लूक देणारी वाटते आहे, मस्त आहे ना। अगं मी उतरले तिकडे तर प्लॅटफॉर्म हे संपलं होतं। जाऊ दे आता, ठीक आहे, एक ब्लॉग बनवते। आम्ही टॅक्सी करतोय कारण काय वॉकिंग 15-20 मिनटं आहे माहीम स्टेशनपासून आणि उकडत आहे, त्यामुळे आम्ही जरा अवॉइड करतोय चालणं। आम्ही आता पोहोचलोय माहीम सी फूड प्लाझाला, सीलिंग, आणि आता आपण तिथे समोर चाललेलो आहोत या ग्राउंडमध्ये। इकडची हा, हे बघा इथे छान अशी ही बोट ठेवली आहे। ते मोठी पप्पांनी खाणार आहे याची भाजी। वाव यार, किती सुंदर वाटतंय हे। किती सुंदर वाइब येते इथे, आणि समोर समुद्र आहे, बोटी लागल्या आहेत। माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा इथून सुरुवात होते याची, आणि आता आपण आतमध्ये जाऊयात। तिथे बघा ना समोर तो कुत्रा किती क्यूट वाटतोय, हस्की। आणि हे बघा इथून सुरुवात होते स्टॉल्सची, आणि आता इथे थोडं प्रिपरेशन सुरू आहे। हे बघा, हे चिकन आहे, तंदूर आपण करणार। ओके, आणि आपल्याकडे प्रॉन्स, पॉपलेट, डावस आणि चिकन हे तंदूर करून घेऊ। अच्छा ओके। स्क्वीड पण असतात, स्क्वीड पण मला फ्राय पाहिजे फ्राय, नाहीतर तंदूर पाहिजे तंदूर। तंदूर आणि फ्रायचं दोन्ही याचं सेम प्राइस आहे। ओके, असं की तंदूर मध्ये जास्त कॉस्ट आहे असं काही नाही, सेम तुम्हाला फक्त तिकडून सिलेक्ट करायचे। अच्छा, मला फ्राय पाहिजे फ्राय, तंदूर पाहिजे तंदूर। आणि हे आपले बोंबील आहेत, इकडे खेकडा आहे, कोलंबी आहे, पापलेट, सुरमई वगैरे पण आहे। हे सोलकडीचं हे भांड बघा ना किती मस्त वाटतंय। आणि हे बघा इथे प्रॉन्स फ्राय करतायत। वाव, काय सुंदर याचा। आणि इथे बघा मच्छी आहे वेगवेगळी।
हे पापलेट आहेत मोठे, बोंबील पण आहेत, मोठी कोळंबी आहे आणि बाकी मच्छी आहे काय काय. अच्छा, हे जवळचे कटलेट आहेत. हां हां, ओके. हे बघा इथे पण प्रॉन्स फ्राय होत आहेत आणि मच्छी बघा मस्त अशी मसाला वगैरे लावून रेडी ठेवलेली आहे फ्राय साठी. महत्वाचं आहे. इथे त्यांचा मेन्यू पण आहे. लग्नाच्या आणि पार्टी कॉर्पोरेट ऑर्डर सुद्धा देऊ शकता. इथे ना हे असं पापलेट हो किती सुंदर आहेत बघा. आणि हे मस्त असा मसाला वगैरे लावून त्यांनी मॅरिनेट करून ठेवले. मॅरिनेट वगैरे केलं हो या ना बसा. हो, आम्ही थोडं इथे फिरून येतो मग येतो. हे बघा इथे ना सगळ्यांनी आपापले स्टॉल लावले आहेत. बघा सगळीकडे हे काय फिश मस्त अशी रावस मस्त आहे. हे बघ किती मोठे आहेत. लॉबस्टर आहे. हो ग्रेव्ही आयटम्स मध्ये पण आहेत आपल्याकडे. अच्छा. प्रॉन्सची ग्रेव्ही आहे, परत क्रॅब मसाला आहे, हे प्रॉन्स पुलाव आहे, स्क्विड मसाला आहे, चिकन मसाला आहे, चिकन फ्राय आहे, परत आपल्याकडे रावसची ग्रेव्ही पण आहे, हे काय जवळा सुका जवळा आहे आणि क्लेम्स आहे. जसा नका थँक्यू. सो तुम्हाला जर मस्तपैकी फिश वर ताव मारायचा असेल तर आय थिंक दिस इज द बेस्ट प्लेस. हो, आणि मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये नाही ते तो अनुभव देऊ शकत आहे, पण इथे बट आय थिंक तुमचे डोळे तर नक्की हो तुम्हाला नेत्र सुखच देऊ शकते मी इथे. पण खरंच खूप सुंदर तर नक्की इथेच यावं लागेल. हो, आणि खरंच खूप सुंदर असा मच्छीचा फ्राय होतानाचा असा तो आवाज आणि तो वास खूप असा छान येतोय. आणि हे बघा इथे पण आहे. हे बघा हे मोठे लॉबस्टर आहेत. ग्रेव्हीमध्ये आमच्याकडे खेकडा आहे, मोठी गोळ मच्छीचा कालवण आहे, बोंबलाचा आहे, सुरमईचा आहे, बागडाचा आणि चिकनचा आहे. कोलंबी मसाला आहे, कोलंबी ग्रेव्ही आहे, दुसरी हिरव्यामध्ये कोलंबी ग्रेव्ही आहे, शिवली आहे, सुका जवळा फ्राय आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, चिकनचं लॉलीपॉप आहे आणि प्रॉन्सचं चिंचिंग आहे. आम्ही थोडं हे एक्सप्लोअर करून येतो आणि मग येतो. शुअर, हे थँक्यू. बघा इथे यांचं पण हा स्टॉल आहे. इथे थोडं मगासपेक्षा थोडं वेगळं आहे काहीतरी बघतोय आपण. काय सांगाल काय काय आहे तुमच्याकडे? प्रॉन्स आमच्याकडे जवळा भजी आहे, प्रॉन्सचे समोसे आहेत, बोंबलाची भजी आहे, त्याशिवाय हे श्रीम म्हणजे प्रॉन्स आहेत, मांदेळी आहे, बोंबील फ्राय आहे, छोटे प्रॉन्स आहेत, कोंबडी वडे आहेत आणि हे ग्रेव्हीजमध्ये तुम्हाला खेकडा मसाला, शिंपली मसाला, आपलं माकुल मसाला म्हणजे स्क्विड, त्यानंतर सुरमई मसाला, प्रॉन्स मसाला आणि चिकन मसाला आणि हे बोंबलाचं कालवण हे मिळेल. फ्रायमध्ये जवळा फ्राय आहे सुका आणि राईसमध्ये 2 आहेत, एक प्लेन राईस आणि एक प्रॉन्स बिर्याणी. त्याशिवाय सोलकडी आहे आपल्याकडे आणि भाकऱ्या आहेत. ओके, छान आहे, मस्त आहे. पापलेट, रावस, सुरमई. अच्छा, ओके, चालेल. आम्ही येतो थोडं एक्सप्लोअर करून पुढे. इथे सगळ्यांनी आपापले असे स्टॉल लावलेले आहेत. हो, महिला बचत actually. आणि खरंच आणि सगळेच आम्हाला उपक्रम अगदी आहे हा. हो, म्हणजे महिलांना मिळालेली चांगली अपॉर्च्युनिटीज आहे. आणि मी माझं खरंच mic सांगते बंद आहे by the way. त्याच्यात आलं असेल तर येऊ दे. आणि खरं सांगू तर आम्ही ना तुम्हाला ह्या व्हिडिओत ना म्हणजे तुम्ही बघूच शकताय, पण आम्ही नाही ते तो फील घेतोय. खरंच खूप छान वाटतंय. आणि त्या फिश ती फ्राय होते ना तर खूप असं मस्त त्याचा स्मेल पण स्मेल येतोय. आता खूप भूक लागली आहे, सो आता आम्ही हो. चाललोय आता मस्त जरा आम्ही आता ऑर्डर खातो. करतो. आणि ऑफकोर्स कशी टेस्ट होती, काय होती, कोणता स्टॉलवरचं आम्हाला जास्त आवडलं हेही आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. चला चला आता आपण एक ताव मारूयात.
तर आता इथे बरेचसे महिला बचत गटचे स्टॉल्स आहेत. सो आता आम्ही कडेश्वरी महिला बचत गट स्टॉल वरती जातोय आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो की इथली टेस्ट कशी होती. सो लेट्स गो. इथे मस्त थंडगार वारा सुद्धा आहे. सो असं बीच साइड बसून तुम्ही मस्त हे सी फूड एन्जॉय करू शकता. सर कोणाशी बोलताय तेवढे? वा कमाल. दिस इज द रिअल सुख. मांजरच नाही ती मजा घेते या वातावरणाचं. आम्ही इथे उषाताई, वैष्णवी आणि भावजींची वाट बघत थांबलोय आणि आम्ही काहीतरी ऑर्डर केली आहे. आता आल्यावर मी तुम्हाला सांगते. इथे आपले गरमागरम बोंबील आलेले आहेत आणि इथे आलेले आहेत प्रॉन्स आणि असे गरमागरम असे खरपूस भाजलेले वाटतायत ते, एकदम असे फ्राय केलेले. मी सारी खवय्ये. चला टेस्ट करूया. तर आता आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो आम्हाला कसं वाटलं इकडचं सी फूड. आधी आम्ही बोंबील आणि प्रॉन्स ट्राय करणार आहोत. कसं वाटतंय तुला टेस्ट? कमाल. तुला मस्त क्रिस्पी फ्राय केलंय आणि छान मॅरिनेट पण झाले. सो टेस्टी. चला आता मी देखील खाते. वाव, खरंच खूप छान लागतंय आणि एकदम क्रिस्पी आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. हे प्रॉन्स आहेत ना, खूप मस्त हा क्रिस्पी झाला एकदम असं छान. आणि मुळात याची जी चटणी आहे ना ती पण खूप मस्त आहे आणि खूप छान चव आहे याची. तुम्ही इकडे आलात तर नक्की प्रॉन्स ट्राय करा. प्रॉन्स नंतर आता मी बोंबील ट्राय करतेय. मस्त आहे, खरंच छान लागत आहेत बोंबील पण. बोंबील पण असे मस्त क्रिस्पी आहेत आणि प्रॉन्स देखील खूप क्रिस्पी बनवले आहेत. आणि याची चटणी पण मला खूप आवडली आहे. ही जी हिरवी चटणी त्यांनी दिली आहे ना सोबत, ती पण मस्त आहे. आणि इथे सोलकढी पण मागवली आहे आम्ही. तर आम्ही हाफ हाफ केली आहे, तर मी ट्राय करून बघते. चांगली आहे पण तरीही मला माझ्या आईच्या हातची सोलकढी आवडते कारण ती थोडी अशी आंबट असते. वैष्णवी आली इकडे. काय ग संपल्यावर आला आता बिल करायला आला. उषाताई पण आलेली आहे इकडे. उषाताई काहीतरी भेट घेऊन आली आहे. अच्छा ते हा दादासाठी तिने व्हेज काहीतरी आणलंय खायला म्हणून. ओ भावाजी, ही पावभाजी म्हणते. असे टम्म फुगलेले वडे बघू शकता तुम्ही इथे. कसं वाटलं तुला उषाताई? ए उषाताई, उषाताई अगदी मग्न झाली खाण्यात. मी विचारते तुला कसं वाटलं. अच्छा. इथे आमचा प्रॉन्स पुलाव आलेला आहे. आम्ही 2 मागवले. इथे आम्ही हा प्रॉन्स पुलाव मागवलेला आहे आणि मी आता टेस्ट करणार आहे. हा प्रॉन्सचा जो मसाला आहे ना त्याची टेस्ट खूप भारी लागते आणि मस्तच आहे एकदम.
मला तर खूप आवडलं प्रॉन्स पुलाव. आणि मीडियम स्पायसी आहे, असं काही खूप स्पायसी नाही आहे, खूप छान आहे. हो अच्छा. हे बघा मांदेली फ्राय आलेली आहे इकडे. चला आता मी मांदेली ट्राय करते. तशी मी कधी खात नाही मांदेली, पण ह्यांची जरा ट्राय करून बघूयात. छान आहे. ही पण अशी मस्त खरपूस भाजलेली आहे. एकंदरीतच छान आहे. त्याला फक्त हळद आणि मीठच लावा. वैष्णवी काय म्हणणं आहे तुझं? हो ना, याची साईज बघा ना किती मोठी आहे. एका माणसाने खायचंय? नाही 2-3 माणसांनी खाण्या एवढीच आहे ती. आणि पापलेट बघा. आम्ही मगाशी ऍक्च्युली रावस कुठला हो, मला जास्त मच्छी मधलं कळत नाही. अच्छा हा रावस आहे. तो पापलेट, तो बांगडा. मी जास्त मच्छी खात नाही त्यामुळे मला पापलेटच माहिती आहे, आणि प्रॉन्स आणि खेकडा. हो हे बघा लॉलीपॉप, हे करंदीचे पॅटीस आहेत हे, आणि आपले लॉलीपॉप. सुरमई फ्राय करत आहेत. हे सगळं महिला बचत गटाचे स्टॉल आहेत, हे तुम्ही बघू शकता. आपली बाकीची मंडळी कुठे गेली बघूयात जरा. बघा इथे हे बोंबील फ्राय होत आहेत. चला आम्ही आता खाल्लं ना, माझं पोटच फुल झालंय. आता मी काही एवढ्यात काही खाऊ नाही शकणार इतक्यात. तर एकंदरीत हा असा परिसर आहे इथला, आणि इथे महिला बचत गटाचे सगळे स्टॉल लागलेले आहेत. आम्ही आता इथून निघतोय आणि पुढे कुठे जातोय ते तुम्हाला मी सांगते थोड्या वेळात. पण इकडचं फूड खरंच चांगलं होतं, आणि आम्ही फर्स्ट टाइम आलेलो त्यामुळे आम्हाला आवडलं. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल, तुमची पहिलीच वेळ आहे, तर तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करू शकता. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला हे वाराच्या दिवशीच असतं. इंस्टाग्राम ID आहे माझी ऋतुपरब_, तर नक्की इंस्टाग्रामला सुद्धा व्हिजिट करा. मी तिथे सुद्धा रील्स टाकत असते, जिकडे जिकडे मी एक्झिबिशनला जाते किंवा मी कुठे असे स्टॉल्स वगैरे कव्हर केले फूड्सचे वगैरे, तर तेही तुम्हाला बघायला मिळतील. आणि ते वारा पण खूप छान आहे. आता कसं आहे ना, जास्त करून आत्ता मुंबईमध्ये समुद्रात जाण्यासारखं नाही आहे, किंवा तुम्ही बघू शकता इथे मी आता काही असं हे नाही करत आहे, हाईड करत नाही आहे, पण इथे कचरा बघा किती आहे. आणि हे नाही केलं पाहिजे, मला असं वाटतं. थोडं बीच क्लीन ठेवला पाहिजे. कचरा करण्यासारखी जागा नाही आहे ही, त्याच्यासाठी कचरापेटी असते, पण लोकांना हे कधी करणार माहिती नाही. रस्त्यावर थुंकतात ते थुंकतात, पण अशा ठिकाणी पण येऊन कचरा वगैरे टाकतात, हे मला अजिबात आवडत नाही. तर हे कधी कळणार लोकांना. आता दादरला आलेलो आहोत, आता आम्ही पार्कात जाणार आहोत वॉक करत करत. आम्ही इथे मोहितो घेतोय. एकच आपल्याला हो सगळे एक घे. तुला कुठचा पाहिजे ते घे, फ्लेवर पाहिजे तो घे. सगळ्यांना मोहितच घे ना.
नाही घे ना मामी. सांगितलं नाही तर हे तर एवढे बाय बाय. आता आम्हीच उरलो आहोत. आमची एसटी येते आहे.